सत्तेचा इतका माज बरा नव्हे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील निवेदन देताना पत्ते फेकले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका माज बरा नव्हे अशी टीका सरकारवर केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा विधिमंडळाच्या सभागृहातील व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून कोकाटे यांच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. यावरून राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून त्यातूनच रविवार अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार यांनी त्यांना निवेदन देताना पत्ते फेकले. सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, याबाबत निवेदन त्यांनी दिले. गेम खेळायचा असेल तर घरी खेळा असे सांगत जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि मारहाण करणारे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर टीका होत आहे. ही टीका पाहून चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली. असे असले तरी या मारहाण प्रकरणाबाबत आता सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सत्तेचा इतका माज बरा नव्हे अशी टीका सरकारवर केली. काय म्हणाले आव्हाड? सुनील तटकरे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिडले. प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या प्रदेशांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीतर आम्ही फोडून काढू असा संदेश हा सत्ताधारी वर्ग देत आहे. त्यांना इतकंच सांगणं आहे की सत्तेचा इतका माज बरा नव्हे असे आव्हाड म्हणाले. ते बुद्धिबळ खेळ होते, ते रमी नव्हती खेळ, ते बुद्धिबळ खेळ. फक्त बुद्धिबळाच्या जागी ते हत्ती, घोडा, वजीर वगैरे दिसतात. त्याच्या ह्याच्यावरती चौकट, किलवर काय ते स्पीकचा काहीतरी असं काहीतरी दिसत होतं. कदाचित आमचा नजर दोष होता, महाराष्ट्राचा नजर दोष होता. ते बुद्धिबळच खेळ होते. राज्यपालकडे जाऊन मी माझ्या राजीनामा देईन. मी सांगितलं ना, बुद्धिबळ खेळत होते ते. आणि राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा नसतो, मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्री ठरवतात काय. त्यांचं म्हणणं की सर्व विरोधकांनी जे आरोप केले त्यांच्यावरती विरोध आहे. माझं ऑनलाईन चेक करा, सर्व चेक करा, मी तयार आहे. मात्र अशा माझ्या कुठेतरी खोटे आरोप लावले. सांगितलं ना, आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला अक्कल नाही. ते बुद्धिबळ खेळत होते. ते पत्ते दिसतच नव्हते. त्या किलवर इस्पीक, बदाम काय दिसत नव्हतं. ते खरं ते त्या राजा, घोडा, हत्ती, उंट वगैरे होते. आणि ते बुद्धिबळाचा पट मांडून बसले होते. आम्ही मूर्ख आहोत, आम्हाला ते चुकून असं वाटलं की त्या जुगारच खेळतात, रमणीच खेळ. कोकणाच्या बाजूला अनेक सत्ताधारी पक्षातले नेते बसले होते. त्यांच्यापैकी एकाने हा व्हिडिओ काढला आणि तो राष्ट्रवादी पक्षाला दिला असा देखील संशय व्यक्त केला. व्हिडिओ आला ना, मग तो कोणी दिला, काय दिला, खून केला ना. मग खून कसा झाला, कोणी केला, काय झालं, मेला मरणारा मेला. मग मग कोणी केला, मग तिने कोणी बघितला, काय अर्थ? टकले नावाचा जो काय आरोपी होता मारहाणीमधला, त्याची काही मिरवणूक काढण्यात त्याला राष्ट्रपती पदक मिळालं पाहिजे. महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा. त्या विधानसभात 5 गुंड येतात. त्याच्यातले एक आरोपी हा टकले, सराईत गुंड 300, अनेक गुन्ह्यांचा आरोपी. तो येतो, सगळी शिस्तभंग सगळं तोडतो, 5 जण घेतो, 5 जण आतमध्ये जाऊन एकाला मारतात. मग 5 जणातले 4 जण पळून जातात. 4 जण आरोपी होतच नाहीत, एकाला पकडतात. तो टकले स्वातंत्र्य सैनिक आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीला बट्टा लावणारा हा माणूस. सत्कार करा त्याचा. असे ते बट्टा लावणाऱ्या घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. एक आरोपी होता रेप केस मधला. तो बाहेर आल्यानंतर त्याच्या 3 मित्रांसमोर
त्याच्या मुलीच्या घराच्या बाहेर जर फटाके वाजवले, ढोल वाजवला, कायदा व्यवस्था आहे की नाही, काय वाटतं? काय आपल्या महाराष्ट्राची एकदम प्रगती चालू आहे, विकासाकडे झुकतोय महाराष्ट्र. कोण जुगार खेळतंय, कोण हॉटेलवाल्याला मारतंय, कोण विधिमंडळात घुसून मारतंय. चांगलं चालू आहे. कोणी अन्नाला फोनवरनं आया बहिणींवरनं शिव्या देतंय. चांगलं आहे, एकदम चांगलं चालू आहे. कोकाटे असेही म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मीडियाने दाखवलेल्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी कान देखील टोचलेले आहे. मुख्यमंत्र्यांचे कान टोचले. मुख्यमंत्री त्यांची कान टोचलेले आहे. मुख्यमंत्री अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहेत. ते बुद्धिबळ खरं तर ते का जुगार खेळत होते. मग ते मुख्यमंत्री न समजणे की मुख्यमंत्री चाणाक्ष माणूस आहे. चाणक्य आहे. मीडियामध्ये कोकाट्यांचं वारंवार राजीनाम्याची मागणी केली, त्यांनी कोण चोरी केली का? नाही काय नाही. सत्यव्रत प्रभुचंद्र राम यांच्यानंतर फक्त तेच आहे. राज्यभर आंदोलन सुरू आहे कृषी मंत्र्यांच्या विरोधात आणि काही फरक पडणार नाही. राजीनामा घ्यायचा नाही हे ठरवलेलं आहे आणि राजीनामा घेणार नाही. काय बोंबला, महाराष्ट्राला बोंबलायचं ना, बोंबलो द्या. आम्हाला 5वी बहुमत आहे, त्याच्यावरती आम्ही महाराष्ट्रावरती 5वी बलात्कार करू. काय करणार आहात तुम्ही? पोलिसही आमचेच आहेत. 5 जण विधिमंडळात जाऊन मारतात, आम्ही एकालाच पकडतो. कोणाची हिंमत आहे काय बोलायची? नाही. त्रिभाषा सूत्र काय होणार असं केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. त्रिभाषा सूत्र तर केंद्र सरकारने सांगितलं तर राज्याला परवानगी दिलेला आहे की दोघांपैकी कोणती एक भाषा निवडायची. राज्याला त्याचा अधिकार असतो. आपल्या राज्याला हौस, मतांचं राजकारण करण्यासाठी आपल्या राज्याला हौस आहे. केंद्राचं काही म्हणणं नाहीये. मग केंद्राचं म्हणणं असतं तर गुजरातमध्ये झालं असतं, बेंगॉलमध्ये झालं असतं, ओरिसामध्ये झालं असतं, तमिळनाडूमध्ये झालं असतं, पंजाबमध्ये झालं असतं. आपल्या राज्याला हौस. आम्हाला मतं पाहिजेत. आम्हाला त्यासाठी महाराष्ट्र तुटला तरी चालेल, मराठी माणसं दुखावली गेली तरी चालेल. मराठी माणसं करणार काय आहेत? शेवटी आम्ही धर्माचं राजकारण करू, मग येतील आमच्या मागे धर्म 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 करत. झालं, आमच्याकडे 5वी बहुमत आहे. आम्ही 5वी बलात्कार करतो तुमच्यावर. जा करायचंय, काय करायचं ते करा. वीज देतोय ना, अंधारात ठेवलेलं नाही तुम्हाला ना, मग महागडी विकत घ्या. सरळ धोरण आहे. कुठेतरी पोस्टपेड मीटर घाट घातला जातोय. आता पोस्टपेड मीटर तयार करणारा कोणतरी नवीन उद्योगपती मित्र आला असेल, त्याला त्याची सोय केली पाहिजे ना महाराष्ट्रात.